Welcome to all my students. Once again we are back with the next part of our series. माझे जे कॉम्पिटेटिव्ह एक्झाम साठी प्रिपेअर करणारे सगळे मित्रमैत्रिणी आहेत. आय होप यू गाइज आर गिव्हिंग इन युअर बेस्ट शॉट अँड तुम्ही लोक खूप मेहनत घेऊन आणि खूप हार्ड वर्क तुम्ही करत आहात. आय नो दॅट. सो या सिरीज मध्ये जी आपण आता आपल्या व्होकॅब्युलरी च्या प्रिपरेशन मध्ये एक बूस्ट मिळावा है ना, आपल्याला एक बूस्ट पाहिजे किंवा आपल्याला एक खूप पॉझिटिव्ह पुश हवाय आणि यामध्ये सगळ्यामध्ये आपल्याला इंटरेस्ट निर्माण होऊन आपण पुढचं जे आपलं प्रिपरेशन आहे ते विदाउट एनी स्ट्रेस करत राहावं म्हणून ही जी व्होकॅब्युलरीची सिरीज सुरू केलेली आहे. तर याच्यामध्ये आज आपल्याला आणखी काही क्वेश्चन बघायचे, राईट friends. Just wanted to let you know one thing, that this series is going to be extremely interesting from here onwards. पण आधी पण ऍक्च्युली आतापर्यंत आपण काही पर्सनॅलिटी टाइप्स मध्ये इगोशी रिलेटेड काही गोष्टी बघितल्या, आपण काही पर्सनॅलिटी टाइप्स, काही नेचर, काही स्वभाव विशेष बघितले. आता आज आपल्याला काही क्वेश्चन्स, वी आर गोइंग टू सॉल्व अ फ्यू क्वेश्चन्स अँड देन वी विल कंटिन्यू अवर जर्नी फ्रॉम द नेक्स्ट पार्ट, राईट. सो विदाउट एनी फर्दर अडू लेट्स बिगिन. सो आज आपल्याकडे काय आहे बघूया आपण. वी हॅव सम क्वेश्चन्स टुडे which as I told you, this book has got ample exercises. This book has got a lot of exercises so that because Norman feels that the more you practice the better you learn, right? So आज बघूया आपल्याकडे काय काय आहे यामध्ये. Right, let's continue. So here we have what are the questions that we have. Right. So 18, question number 18. मागच्या वेळेला in the last session we discussed till question 17 है ना. क्वेश्चन 17 पर्यंत लास्ट सेशन मध्ये आपण डिस्कस केलं होतं. आता आज आपल्याला 18 पासून पुढे मागच्या सिरीज मधले नेक्स्ट क्वेश्चन्स डिस्कस करायचे. सो बघूया आता स्टडी ऑफ मॅनकाइंड. सो स्टडी ऑफ मॅनकाइंड मध्ये आपण बघितलं होतं what is study of mankind. Anthropology, right? So आपण म्हटलं LOGY, logy is logos, study. Anthropos is mankind, study of mankind. 19, one who loves mankind, माणसावर, मनुष्यावर प्रेम करणारा, मानव प्राण्यावर प्रेम करणारा, one who loves mankind. Philanthropic है ना, philanthropist है ना, one who, IST. So हे noun suffix, one who loves mankind, philanthropist. Skill in the use of both hands. So स्किल म्हणजे मित्रांनो ही एक क्वालिटी आहे ना. स्किल इज अ क्वालिटी. आणि आपण म्हटलं की क्वालिटी किंवा गुणविशेष असलं की आपण ITY नी त्याला रिप्रेझेंट करतोय ना. इट इज ऍब्स्ट्रॅक्ट नाउन. ऍब्स्ट्रॅक्ट नाउन मध्ये आपण क्वालिटी किंवा एखादं स्किल. सो ॲम्बिडेक्स्ट्रस, सो याच्यात होईल ॲम्बिडेक्स्टेरिटी, दॅट इज स्किल, ITY है ना. हे ऍब्स्ट्रॅक्ट नाउन होईल. आणि ज्याच्याकडे हे स्किल आहे त्याला आपण काय म्हणू, ॲम्बिडेक्स्ट्रस, OUS, राईट. दॅट इज ऍडजेक्टिव्ह सफिक्स OUS आणि दिस इज नाउन सफिक्स ITY. पुढे बघूया आपल्याकडे काय क्वेश्चन्स. नेक्स्ट वी हॅव इज ओके, चॅप्टर रिव्ह्यू आहे आता. डू यू रिकॉग्नाइज द वर्ड्स? फाईन. बघूया आपण आपल्याला किती शब्द आपण ओळखू शकतो याच्यामध्ये, राईट. डू यू रिकॉग्नाइज द वर्ड्स? 1, पुट्स सेल्फिश डिझायर्स फर्स्ट. आपल्याला वी हॅव बीन गिवन 3 वर्ड्स, राईट. आपल्याकडे 3 शब्द दिले आहेत, इगोइस्ट, इगोटिस्ट, अल्ट्रुइस्ट. सो पुट्स सेल्फिश डिझायर्स, जो पहिल्यांदा, ज्याच्यासाठी सेल्फिश डिझायर्स सर्वप्रथम किंवा सर्वात महत्वाचे असतात. सो माझ्यासाठी काय आहे, मला काय फायदा होणार, मला काय मिळणार, हे डिझायर्स ज्याच्यामध्ये सर्वात आवश्यक असतात, सर्वात अग्रस्थानी असतात, अशा माणसाला आपण म्हणतो इगोइस्ट है ना, सेल्फिश, स्वार्थी, राईट. इगोइस्ट इज स्वार्थी. आणि ऑप्शन नंबर 2 मध्ये जे इगोटिस्ट दिलंय, सो इगोटिस्ट मध्ये टी आहे म्हणजे टॉक. सो इगोटिस्ट म्हणजे घमेंडी किंवा गर्विष्ठ, जो स्वतःबद्दल मी किती ग्रेट आहे असा सांगत असतो, तो इगोटिस्ट. आणि अल्ट्रुइस्ट म्हणजे जो निस्वार्थी भावनेने लोकांची मदत करतो है ना, मनुष्य इतर माणसांचं कल्याण करण्यासाठी जो काम करतो, जो मदत करतो, दॅट इज अल्ट्रुइस्ट, राईट. त्यानंतर क्वेश्चन 2 मध्ये आपल्याकडे आहे इज सेल्फ अनालिटिकल. सेल्फ अनालिटिकल कोण असतो? स्वतःच अनालिसिस सारखं करणारा. आपण बघितलं होतं ना
की मी योग्य मी मी बरोबर मी चांगला दिसतो का, मी चांगला बोलतो का, लोक माझ्याविषयी काय विचार करत असतील ना. सो हा जो स्वतःचा सारखा अनालिसिस करत असल्यामुळे तो आतमधल्या स्वतःच्या आतमध्ये टर्न झालेला असतो, त्यामुळे तो बोलत नाही जास्त आणि त्याला आपण म्हणतो इंट्रोवर्ट, राईट. सो याचा आन्सर आहे, पहिल्याचा आन्सर होतं ए इगोइस्ट, दुसऱ्याचा आन्सर आहे इंट्रोवर्ट. एक्स्ट्रोवर्ट म्हणजे जो बोलका असतो, ज्याला असं तो स्वतःचा अनालिसिस नाही करत, तो कुठल्याही ग्रुपमध्ये गेला की तो इतरांशी मिसळायला लागतो, राईट. सो दॅट इज एक्स्ट्रोवर्ट. आणि तिसरा आहे ॲम्बिवर्ट. इट्स अ कॉम्बिनेशन ऑफ इंट्रोवर्ट आणि एक्स्ट्रोवर्ट. ॲम्बी म्हणजे टू आणि वर्टो म्हणजे टर्न, राईट. सो सेकंडचा आन्सर आहे बी. तिसरं हेट्स विमेन, स्त्रीचा राग करणारा. स्त्रीचा राग करणारा म्हणजे आपल्याला मिस तर माहिती आहे. सो आता मिझोगॅमिस्ट, गॅमी इज मॅरेज, सो लग्न संस्थेचा राग करणारा तो मिझोगॅमिस्ट. मिझॅन्थ्रोप, अँथ्रोप म्हणजे जो मनुष्याचाच राग करतो ओव्हरऑल, दॅट इज मिझॅन्थ्रोप. आणि हेट्स विमेन, जिनिस्ट, गायनी जिनी, सो मिझोजिनिस्ट. हेट्स विमेन इज तिसऱ्याचं सी. वन हू हेट्स वुमेन इज मिझोजिनिस्ट. सो फॉर वन्स अदर सेल्फ, आपण म्हणतो की जो व्यक्ती आपल्या सारखा आहे, आपली अगदी त्याच्या बोलण्यामध्ये म्हणा किंवा त्याच्या स्वभावामध्ये किंवा बऱ्याचशा गोष्टींमध्ये जी अगदी आपली सिमिलर अशी एक कॉपी असते, वन्स अदर सेल्फ, त्याला आपण म्हणतो अल्टर इगो, राईट. अल्टर इगो, इगो मीन्स सेल्फ आणि अल्टर मीन्स अदर. सो एकदम जो आपल्या सारखा असतो दुसरा, दॅट इज अल्टर इगो. आता अल्टरेशन म्हणजे काय, बदल करणं, है ना. आपण म्हणतो ना की माझी जी ट्राउझर आहे ना, तर त्याला आता आपल्याला अल्टर करायला द्यायला लागेल, अल्टरेशन. किंवा आपण म्हणतो की हे जे आपण एक कर्टन जे शिवलेलं आहे किंवा आपण जे आणलंय त्याच्या कदाचित विंडोच्या साईज मध्ये तो फिट बसत नाहीये, म्हणून त्याच्यामध्ये अल्टरेशन करावं लागेल, राईट. बदल करावा लागेल, दॅट इज अल्टरेशन. आता अल्टरेशन मध्ये फक्त सी ऍड झाला तर इथे या अल्टरकेशनच्या या शब्दाचं मिनिंग आहे खूप जोराचं भांडण, खूप कर्कश आवाजात भांडण जेव्हा चाललेलं असतं, जोर जोरात लोक भांडत असतात, दॅट इज अल्टरकेशन. सो चौथ्याचं आहे बी, अल्टर इगो. पाचवं ऑकवर्ड किंवा क्लमझी, आपण म्हणतो वेंधळा किंवा गबाळा, राईट. वेंधळा, गबाळा, थोडासा तो संकोच करत असतो म्हणा, किंवा वेंधळा किंवा गबाळा असतो तो, दॅट इज ऑकवर्ड किंवा क्लमझी. त्याच्यामध्ये कॉन्फिडन्स नसतो, सो दॅट इज गॉश, है ना. याचं उत्तर येईल गॉश, सी. डेक्स्ट्रस म्हणजे ज्याच्याकडे कौशल्य आहे असा. डेक्स्टर म्हणजे राईट हँड आणि फुल ऑफ राईट हँड म्हणजे, पण आपल्याला हे बघायचं आहे की राईट हँड वॉज असोसिएटेड विथ स्किल, म्हणून डेक्स्ट्रस म्हणजे स्किलफुल. याच्या एक्झॅक्टली अपोजिट वर्ड आहे हा. आणि अँड्रॉइड पण स्किलफुल आहे, है ना. अँड्रॉइड पण स्किलफुल आहे, डेक्स्ट्रस पण स्किलफुल आहे. गॉश आहे गबाळा किंवा वेंधळा. नंबर 6, प्लुरल मॅरेज ऍज अ कस्टम. ऍज अ कस्टम म्हणजे प्रथा. प्लुरल मॅरेज जिथे जर का मल्टिपल मॅरेजेसची, अनेक लग्नांची प्रथा असेल तर त्याला आपण म्हणतो पॉलिगॅमी. बायगॅमी म्हणजे 2 लग्न, मोनोगॅमी म्हणजे 1 लग्न. लेट्स टेक अ लुक ॲट नेक्स्ट क्वेश्चन विच वी हॅव. Here we have next question as okay. So आपण बघूया पुढचा प्रश्न आपल्याकडे काय राहील. So study of human development. Next we have this question, right? Study of human development. Asceticism. आपण म्हटलं asceticism तर काही ह्युमन डेव्हलपमेंट नाहीये. asceticism मध्ये काय आहे तर काय करतो, ऍसेटिक जो मनुष्य असतो तो काय करतो, लोनली ऑस्टियर लाईफ, है ना. तो लोनली लाईफ जगतो आणि ते ऑस्टियर असतं म्हणजे ते डिसिप्लिन्ड असतं आणि ते सिम्पल असतं. सो तो काही लक्झुरियस लाईफ जगत नाही तो, दॅट इज ऍसेटिसिझम. फिलॅन्थ्रोपी फिल म्हणजे प्रेम, अँथ्रोपोज म्हणजे मॅनकाइंड. सो फिलॅन्थ्रोपी म्हणजे मनुष्याविषयी प्रेम वाटणे, दॅट इज त्या क्वालिटीला म्हणतात फिलॅन्थ्रोपी. अँथ्रोपोलॉजी मध्ये अँथ्रोपोज मनुष्य आणि लॉजी लोगॉस स्टडी ऑफ ह्युमन डेव्हलपमेंट इज अँथ्रोपोलॉजी. 8, प्लुरॅलिटी ऑफ हजबंड ऍज अ कस्टम. Husband as a custom, many husbands. So Andry is about male or Andry is about man. Gynae is about female. So poly means many and Andry comes from andros which is many.
विच इज मॅन. सो मेनी मेन और मेनी हस्बंड्स, पॉलिएंड्री. नेक्स्ट क्वेश्चन आहे, कॅन यू रेकग्नाइज वर्ड्स. आपल्यासाठी काही वर्ड्स रेकग्नाइज करायचे. आता जसं रूट मिनिंग आहे इगो, सॉरी, कॅन यू रेकग्नाइज रूट्स. इगो या रूटचं मिनिंग काय आहे, सेल्फ आहे ना, सेल्फ किंवा आय. राईट, आपण हे केलेलं होतं. या रूटचं मिनिंग आहे बघा, शब्दाचं नाही, शब्दाचं एक्झाम्पल दिलंय, इगोइस्ट, इगोटिस्ट. अल्टर इज अदर है ना, अल्टर इज अदर. अल्टर या रूटचं मिनिंग आहे अदर. केअरफुली बघा, हे रूटचं मिनिंग आहे, हे वर्डचं नाही म्हणत आहे आपण, रूटचं मिनिंग म्हणतोय अल्टर, अदर, इगो, सेल्फ किंवा आय. वर्टो इज टू टर्न, TURN. एक्झाम्पल इंट्रोवर्ट. त्यानंतर नेक्स्ट आपण बघूया आपल्याकडे काय क्वेश्चन्स. Let's take a look at next part. Number 4 is Mizian. Mizian is hate. Mizian म्हणजे काय, हेट किंवा हेट्रेड, राईट, राग. हा जो रूट आहे मिझियन, याचं मिनिंग आहे हेट, हेट्रेड. एक्झाम्पल मिझोजिनिस्ट, मिझोअँड्रिस्ट, मिझोगॅमिस्ट. त्यानंतर अँथ्रोपोज. अँथ्रोपोज इज मॅनकाइंड. मनुष्यासाठी वर्ड आहे अँथ्रोपोज, म्हणजे सॉरी रूट आहे अँथ्रोपोज. एक्झाम्पल अँथ्रोपोलॉजिस्ट. गायनी, फिमेल, सो गायनी इज वुमन. गायनी इज वुमन या रूटचं मिनिंग आहे वुमन. त्यानंतर गॅमोस या रूटचं मिनिंग आहे मॅरेज, राईट, गॅमोसचं मिनिंग आहे मॅरिएज. त्यानंतर लेट्स टेक अ लुक ॲट नेक्स्ट पार्ट विच वी हॅव सेंट्रम है ना. सेंट्रम मध्ये काय आहे आता, सो सेंट्रम इज, जसं की सेंट्रम इज नथिंग बट सेंटर. सो आपण काय म्हटलं, सेंटर किंवा सेंटर, CNTER, डिपेंड्स, ब्रिटिश इंग्लिश का अमेरिकन इंग्लिश. सो इगोसेंट्रिक म्हणजे आत्मकेंद्रित, म्हणजे ज्याच्या केंद्रस्थानी, म्हणजे सगळ्याच्या केंद्रस्थानी तो माणूस स्वतःला ठेवत असतो, इतका तो इगोसेंट्रिक झालेला असतो, राईट. सो आत्मकेंद्रित, केंद्र, सेंटर इज सेंटर. डेक्स्टर इज राईट हँड. डेक्स्टर इज राईट हँड. आणि त्यामुळे डेक्स्ट्रस इज वन हू इज राईट हँडेड किंवा वन हू इज स्किलफुल, हे या रूटचं मिनिंग आहे. त्यानंतर ड्रॉइड या वर्डचं सुद्धा मिनिंग आहे स्किल. त्यामुळे ऍड्रॉइड इज स्किलफुल. मोनोस इज वन. मोनो मीन्स वन. सो हा रूट आहे, याचं मिनिंग आहे मोनोगेमी, सो वन मॅरेज. अँड्रोज इज मेल है ना, अँड्रोज इज मेल. सो याचं मिनिंग आहे पॉलिएंड्री, वन हू हॅज गॉट मेनी हस्बंड्स. सो हे पॉलिएंड्रीचं मिनिंग आहे. त्यानंतर नेक्स्ट आपण बघूया आपल्याकडे नेक्स्ट क्वेश्चन वी हॅव टीजर क्वेश्चन्स फॉर द अमॅच्युअर. म्हणजे आता मित्रांनो आपण अजून काय ना, आपण आता सुरू केलंय सगळं व्होकॅब्युलरी आपण लर्न करायला सुरुवात केली आहे, राईट. सो अमॅच्युअर, आता अमॅच्युअर. सो आपण म्हणू शकतो की आज अमॅच्युअरचे मल्टिपल मिनिंग आहेत. अमॅच्युअर म्हणजे एकतर जो एखादी गोष्ट हॉबी म्हणून करतोय तो पण अमॅच्युअर कन्सिडर करतो आपण, किंवा आपण जो एखाद्या गोष्टीमध्ये जो आता नवीन आहे, एखादी गोष्ट तो नवीनच करायला लागलाय, राईट. सो तो पण अमॅच्युअर असतो. सो अमॅच्युअर एटिमॉलॉजिस्ट. आता हे एटिमॉलॉजिस्ट आहे, आपण म्हटलं ना एटिमो आणि लॉजी. सो एटिमो इज अबाउट द ओरिजिन ऑफ द वर्ड, अबाउट द हिस्ट्री ऑफ द वर्ड, हिस्ट्री ऑफ द डेव्हलपमेंट ऑफ मिनिंग ऑफ द वर्ड वगैरे, असे मल्टिपल मिनिंग्स एटिमॉलॉजीला आहेत. सपोज यू मेट द फॉलोइंग वर्ड्स इन युअर रीडिंग. आता नॉर्मन सेज कन्सिडर दॅट वी आर रीडिंग समथिंग अँड वी कम अक्रॉस दीज वर्ड्स. आता हे वर्ड्स थोडे नवीन आहेत, पण कॉम्बिनेशन ऑफ टू रूट्स आपण जे बघितले आधी तसेच आहेत. Recognizing the roots on which they are constructed, could you figure out the meanings, write your answers on the blank lines. आता हे जे शब्द आहेत ना आधी आलेले नाहीयेत, पण याचे रूट सेम आहेत. आता आपण बघूया कोणते कोणते क्वेश्चन्स आहे पहा. अँथ्रोपोसेंट्रिक आहे. सो एक काम करू आपण, अँथ्रोपोसेंट्रिक याच्यामध्ये लेट्स जस्ट गिव्ह मी वन मोमेंट. ओके, इकडे जस्ट वेट. just wait. Okay, समजा anthropocentric, right? If we come out of this anthropocentric, okay, so all right, okay. So आता वर्ड कुठला आहे आपल्याकडे, anthropocentric है ना, anthropocentric. ओके. सो आता हा वर्ड आपण जर का समजून घ्यायचा म्हटला, याच्यामध्ये काय बरं, अँथ्रोपोज म्हणजे काय, मॅनकाइंड है ना. अँथ्रोपोज म्हणजे आपण म्हटलं इट्स मॅनकाइंड, माणूस, मनुष्य म्हणजे अँथ्रोपोज. सेंट्रिक म्हणजे आपण म्हटलं की
सेंट्रिक मध्ये रूट वर्ड आहे सेंटर, है ना, सेंटर. आणि शेवटी जे मित्रांनो आयसी आहे, हे जे आयसी आहे, सो हे सफिक्स आहे, हे सफिक्स आहे आयसी. हे सफिक्स काय बरं दाखवतो, पहिले आपण हे बघूया. अँथ्रोपोसेंट्रिक व्ह्यू जर का म्हटलं आपण, एखाद्या माणसाचा व्ह्यू कसा आहे, अँथ्रोपोसेंट्रिक आहे, तर शब्द ओळखायचे कसे, सोपे कसे करायचे, यासाठी बघा आता हे जे आयसी आहे ना, हे आयसी काय सांगतं आपल्याला, एखाद्या गोष्टीकडे बघण्याची, एखाद्याची एखाद्याचा व्ह्यू किंवा एखाद्याची विचारसरणी, राईट. सो दॅट इज आयसी. म्हणजे जो अँथ्रोपोसेंट्रिक असतो त्याची विचारसरणी काय असते, त्याचा दृष्टिकोन काय असतो, तर अँथ्रोपोज हा सेंटरला आहे, है ना. अँथ्रोपोज म्हणजे मॅन इज ऍट द सेंटर. आता मित्रांनो तुम्ही जर का काही हे बघितले असतील डिस्कव्हरी वरती वगैरे किंवा काही डॉक्युमेंटरीज पाहिल्या असतील, तर जे लोक आपल्या सगळ्या या प्लॅनेटचा अभ्यास करतात, जे लोक या सगळ्या गोष्टींचा अभ्यास करत असतात, सो ते लोक सांगतात की माणसांनी निसर्गावरती किती अत्याचार केले. आणि ते लोक म्हणतात की एक्झिस्टन्स किंवा हे जे सगळं क्रिएशन आहे, हे जे सगळं क्रिएट झालंय, हे जे सगळं प्लॅनेट आणि हे सगळं जे सोलार सिस्टम म्हणा, प्लॅनेट म्हणा, जे काही क्रिएट झालंय, तर माणसाचा हा अहंकार आहे, माणसाचा हा अहंकार आहे की हे सगळं जे क्रिएशन आहे ते अँथ्रोपोसेंट्रिक आहे. म्हणजे माणसाला केंद्रस्थानी, अँथ्रोपोसेंट्रिक म्हणजे माणसाला सगळ्यात जास्ती महत्व दिल्या गेलंय या सगळ्या प्लॅनेटमध्ये, या सगळ्या सोलर सिस्टम मध्ये. सो ते म्हणतात की हा नुसता अहंकार आहे, जर माणूस नसला ना तर काही फरक पडणार नाही. सो असं काही नाहीये की अँथ्रोपोसेंट्रिक आहे हे सगळं क्रिएशन. सो अँथ्रोपोसेंट्रिक व्ह्यू जर का आपण म्हटलं, अँथ्रोपोसेंट्रिक पर्स्पेक्टिव्ह किंवा व्ह्यू, तर असा दृष्टिकोन की माणूस हा सगळ्याच्या केंद्रस्थानी आहे, म्हणजे माणसाने स्वतःला जे खूप महत्व देऊन ठेवलेलं आहे, अशा अर्थी हे आहे अँथ्रोपोसेंट्रिक. आता आपण एक काम करूया, लेट्स टेक अ लुक ॲट नेक्स्ट पार्ट विच इज ओके, वेट, जस्ट वेट, व्हॉट इफ आय डू दिस, राईट. ओके, सो आपण आता आहोत, राईट. सो वी आर ॲट दिस, ओके. अँथ्रोपोसेंट्रिक झालं, त्यानंतर अँड्रोमॅनिया, राईट. अँड्रोमॅनिया इज, सो आपण म्हणतो की अँड्रो आणि मॅनिया, आपण अगेन जर का हे ट्राय केलं, इफ वी एक्सप्लेन दिस अँड्रोमॅनिया, ओके. सो अँड्रोमॅनिया, इट कॅन बी सेड, हा, अँड्रो आणि मॅनिया. सो याच्यामध्ये काय आहे, अँड्रो आणि मॅनिया. सो अँड्रो प्लस मॅनिया, मॅनिया इज मॅडनेस, है ना. सो इट्स लाईक अँड्रो आणि मॅनिया, मॅडनेस अबाउट मेल्स, मॅडनेस अबाउट मॅन, दॅट इज अँड्रोमॅनिया. म्हणजे पुरुषांसाठी असलेलं वेळ किंवा अशा अर्थी हा अँड्रोमॅनिया, अशा अर्थी हा शब्द घेऊ शकतो. सो मॅनिया इज मॅडनेस आणि प्लस अँड्रोज इज मेल. So that is called andromania, which is madness for men, right? Madness for men. त्यानंतर गायनॅन्ड्रस और जिनॅन्ड्रस, याच्यामध्ये जिनॅन्ड्रस मध्ये हा जो शब्द आहे जिनॅन्ड्रस, एक जस्ट वेट, राईट, जिनॅन्ड्रस मध्ये बघूया आपण. सो वी हॅव दिस वर्ड जिनॅन्ड्रस. बघा आता हा जो वर्ड आहे जिनॅन्ड्रस, जिनॅन्ड्रस, सो या वर्ड मध्ये काय केलंय बरं, एक तर GYNI, GYNE हे एक आहे, प्लस अँड्रस, सो ANDRI. अँड्री पण आहे आणि गायनी किंवा जिनी पण आहे, म्हणजे फिमेल प्लस मेल, फिमेल प्लस मेल, है ना. सो फिमेल प्लस मेल म्हणजे एखादा असं व्यक्ती ज्याच्यामध्ये फिमेल पण क्वालिटीज आहेत आणि मेल क्वालिटीज सुद्धा आहेत, दोन्हीचं कॉम्बिनेशन ज्या माणसामध्ये आहे त्याला जिनॅन्ड्रस म्हणतात, राईट. OUS मीन्स हे ऍडजेक्टिव्हचं सफिक्स आहे, OUS चा अर्थ आहे फुल ऑफ. सो जिनॅन्ड्रस म्हणजे वन हू इज फुल ऑफ, वन हू हॅज क्वालिटीज ऑफ फिमेल ऍज वेल एज मेल, है ना. याच्याशी रिलेटेड एक मित्रांनो एक वर्ड आहे, याच्याशी रिलेटेड एक वर्ड आहे
मी तो आता इथे लिहितो, एक सेकंड हा. जस्ट गिव्ह मी 1 मोमेंट. जस्ट मला 1 मिनिट द्या. जस्ट हा. सो एक वर्ड आहे याच्याशी रिलेटेड. दॅट वर्ड इज, I'll write down the word hermaphrodite. Hermaphrodite or hermaphroditic. सो मी तुम्हाला याच्याविषयी एक हिंट देतो. तुम्ही याचं मला मिनिंग फाइंड आउट करून तुम्ही मला कमेंट मध्ये लिहायचंय. ओके. सो हे जे हर्मॅफ्रोडाइट आहे, तर दिस इज कॉम्बिनेशन ऑफ हर्मिस, HERMES, हर्मिस, आणि ॲफ्रोडिटी. ॲफ्रोडिट इज गॉडेस ऑफ, ग्रीक गॉडेस ऑफ ब्युटी अँड गॉडेस ऑफ लव्ह अँड ब्युटी, अशा अर्थी याचं मिनिंग आहे, लव्ह प्लस ब्युटी. ओके. आता मित्रांनो, हे हर्मिस इज अ गॉड, ग्रीक गॉड, आणि ॲफ्रोडाइट और ॲफ्रोडिटी इज ग्रीक गॉडेस ऑफ लव्ह अँड ब्युटी. हा जो हर्मिस आहे, सो हा हर्मेस जो गॉड आहे, दॅट इज तुम्ही म्हणू शकता की हार्बिंजर अशा अर्थी याला घेतल्या जातं, म्हणजे जो सूचक असतो. सो तुम्ही याचं थोडंसं, मी तुम्हाला ही हिंट एक दिलेली आहे. तुम्ही या शब्दाविषयी आणखी जास्त थोडंसं डिटेल सर्च करून कमेंट मध्ये या वर्डचं मिनिंग लिहा. हर्मॅफ्रोडाइट लिहा किंवा हर्मॅफ्रोडाइटिक, एनिथिंग विल डू. ओके. लेट्स कम टू नेक्स्ट पार्ट दॅट वी हॅव. सो याच्यामध्ये पुढे जाऊया आपण. सो वी आर ऍट ओके, जेनॅन्ड्रस, मोनोमॅनिया अँड मिझॅन्ड्रिस्ट. मोनोमॅनिया. ओके, बघूया आपण काय आहे हा वर्ड मोनोमॅनिया. सो मित्रांनो, 2 शब्द आपल्याकडे आता डिस्कस करायचे आपल्याला, मोनोमॅनिया आणि मिझॅन्ड्रिस्ट. ओके, मोनोमॅनिया प्लस मिझॅन्ड्रिस्ट. एक वर्ड आहे मोनोमॅनिया. सो जर का हा वर्ड इथे लिहिला, मोनोमॅनिया, मोनोमॅनिया. सो मोनोमॅनिया, मोनो मीन्स वन. मोनो इज व्हॉट? वन. मोनो म्हणजे काय? वन, राईट. आणि मॅनिया इज मॅडनेस. मॅनिया इज मॅडनेस. सो एखाद्या गोष्टीविषयी ऑब्सेशन असणं, एखाद्या गोष्टीविषयी मॅडनेस असणं, कोणत्या तरी एखाद्या गोष्टीविषयी, दॅट इज मोनोमॅनिया. सो ऑब्सेशन अबाउट और ऑब्सेशन अबाउट वन थिंग. ऑब्सेशन अबाउट वन थिंग, कुठली तरी एका गोष्टीविषयी अतिशय जंगली आकर्षण, अशा पद्धतीने आपण जे म्हणतो ते ऑब्सेशन अबाउट वन थिंग, दॅट इज मोनोमॅनिया. आणि त्याच्यानंतरचा वर्ड आहे आपल्याकडे मिझॅन्ड्रिस्ट. सो आपण जर का याच्यामध्ये समजा बघितलं, जस्ट गिव्ह मी 1 मोमेंट. सो मिझॅन्ड्रिस्ट हा एक आपल्याकडे नवीन वर्ड आहे, मिझॅन्ड्रिस्ट. अशा प्रकारचा वर्ड आपण बघितला आहे याच्या आधी, मिझॅन्ड्रिस्ट. ओके. मिझॅन्ड्रिस्ट, IST हे नाउनचं सफिक्स आहे. IST म्हणजे काय? नाउन सफिक्स आहे, म्हणजे वन हू, असा जो की, वन हू. सो मिझ comes from Mizian, that is hatred. Miz comes from Mizian, which is hatred, and andrist comes from andros. Andros is male or man. So माणसाविषयी राग असणं, असा जो, ज्याला माणसाचा राग असतो, असा तो, अशी ती मिझॅन्ड्रिस्ट किंवा असा तो मिझॅन्ड्रिस्ट. सो मित्रांनो, हे आजच्या याच्यामधले वर्ड्स आपण आता पाहिले. लेट्स टेक अ लुक ॲट नेक्स्ट पार्ट. Okay, then we have right 37. We have next 38. So आता पुढे काही आपल्यासाठी काही फक्त डिरेक्शन्स किंवा काही गाईडलाईन्स आहेत ज्या आपण क्विकली डिस्कस करणार आहोत, अँड देन वी विल एंड द सेशन. सो नॉर्मन सेज स्टिक टू युअर स्केड्यूल. तुम्ही जे काही स्केड्यूल बनवलं असेल, तुम्ही जे काही टाइम वगैरे ठरवला असेल ना, तर तसा तुम्ही या स्केड्यूलला तुम्ही कीप मेंटेनिंग दॅट स्केड्यूल. सो इन 3 सेशन्स, आतापर्यंत आपण 3 सेशन्स बघितले. यू हॅव बिकम अक्वेंटेड. आपली ओळख झाली आहे काही शब्दांची, है ना, विथ स्कोअर्स ऑफ न्यू वायटल म्हणजे महत्वाचे, एक्साइटिंग वर्ड्स. यू अंडरस्टँड द आयडियाज बिहाइंड दीज वर्ड्स. आपण नुसते शब्द न शिकता शब्दांच्या मागे काय आयडिया आहे, शब्दामध्ये मूळ संकल्पना काय आहे, याच्यासाठी जास्त आपण इंटरेस्टेड आहोत. देअर व्हेरियस फॉर्म्स अँड स्पेलिंग्स, देअर प्रोनाउन्सिएशन, देअर
डेरिवेशन, ते वर्ड्स डिराईव्ह कसे झालेत है ना, हाऊ दे कॅन बी युज्ड अँड एक्झॅक्टली व्हॉट दे मीन. आय डू नॉट विश टू प्रेस अ पॉइंट अनड्युली, उगीच मी म्हणत नाहीये काही, पण बट इट इज पॉसिबल दॅट यू हॅव लर्न मोर न्यू वर्ड्स than in the short time it took you to cover this chapter than the average adult learns in an entire year. मित्रांनो, एका वर्षामध्ये एक ऍडल्ट जितके शब्द शिकत नाही तितके शब्द आतापर्यंत आपण शिकलो आहोत या 3च सेशन्स मध्ये. दिस रिअलायझेशन शुड मेक यू फील बोथ ग्रॅटिफाईड, तुम्हाला आनंद झाला पाहिजे आणि उत्साह तुमचा वाढला पाहिजे, उत्सुकता पण वाढली पाहिजे, राईट. लेट्स टेक अ लुक ॲट नेक्स्ट पार्ट. सो पुढे आपल्याकडे आहे फनी थिंग अबाउट टाइम. ओके, आता आपल्याला टाइम विषयी काय सांगतोय, व्हॉट डज नॉर्मन से अबाउट टाइम. सो असाइड फ्रॉम द फॅक्ट दॅट वी ऑल रिच ऑर पुअर, सिक ऑर वेल, आम्ही आजारी असलो, आम्ही अगदी ठणठणीत असलो, आम्ही श्रीमंत असलो, आम्ही गरीब असलो, तरी म्हणजे प्रत्येकासाठी असं त्यांना म्हणायचंय, हॅव द सेम अमाऊंट ऑफ टाइम. आपल्याकडे प्रत्येकाकडे 24 तासच आहे, exactly 24 hours every day. That is looking at time from a static point of view. So it is also true that we can always find time for the things we enjoy doing. मित्रांनो, या चॅनलचा उद्देशच हा होता की जी गोष्ट आपल्याला करायला आवडते साहजिक आहे आपण ती गोष्ट करत राहतो, राईट. सो ऑलमोस्ट नेव्हर फॉर द थिंग्स वी फाइंड अनप्लेझंट. आपल्याला ज्या गोष्टी आवडत नाही त्या आपण करत नाही. And that is looking at time from the dynamic point of view. म्हणजे स्टॅटिक पॉइंट ऑफ व्ह्यू ला बघितलं आपण तर 24च तास आहे, पण डायनॅमिक पॉइंट ऑफ व्ह्यू ने बघितलं तर आपल्याला लक्षात येतं की आपण वेळ देऊ शकतोय. आय एम नॉट मिअरली बिंग फिलॉसॉफिकल. नॉर्मन सेज मी काही असं तत्वज्ञान वगैरे शिकवत नाहीये. आय एम शुअर यू विल अग्री विथ दिस कन्सेप्ट इफ यू गिव्ह इट अ लिटिल थॉट. ही सेज तुम्ही थोडा विचार केला तर तुम्हाला या गोष्टीचं महत्व लक्षात येईल. If you have enjoyed learning new words, accepting new challenges, gaining new understanding, नवीन काहीतरी मला acquire करायचंय, शिकायचंय, right? And discovering the thrill of successful accomplishment, है ना, थ्रिल, त्याच्यामध्ये एक थ्रिलिंग काहीतरी असतं सक्सेसफुल अकम्प्लिशमेंट मध्ये. सो देन मेक शुअर टू स्टे विथ द टाइम स्केड्यूल यू हॅव सेटअप फॉर युअर सेल्फ. मित्रांनो, तुम्ही जे काही स्केड्यूल तुमच्यासाठी टाइमचं सेट केलेलं आहे, ऍज फार ऍज पॉसिबल ट्राय युअर बेस्ट टू स्टिक टू दॅट स्केड्यूल. ते स्केड्यूल तुम्ही मेंटेन ठेवावं असं सजेस्टेड आहे, राईट. पुढे बघूया काय आहे. क्रुशियल फॅक्टर इन सक्सेसफुल ऑनगोईंग लर्निंग इज रुटीन. सो रुटीन खूप महत्वाचं आहे, राईट. डेव्हलप अ कम्फर्टेबल टाइम रुटीन डेव्हलप करा. सो हे आपल्याला सगळेच जण सांगत असतात की आपण एखादं काहीतरी करायला लागलो, शिकायला लागलो की एक काहीतरी रुटीन बनवा आणि ऍज फार ऍज पॉसिबल तेच रुटीन मेंटेन करा. पर्सिव्हिअर म्हणजे काय, तुम्ही चिकाटी सोडू नका अगेन्स्ट ऑल डिस्ट्रॅक्शन्स. डिस्ट्रॅक्शन्स खूप असतात, आपल्याला खूप गोष्टी डिस्ट्रॅक्ट करत असतात, खूप गोष्टी आपल्याला प्रलोभन आणि काय काय असं असतं. सो पर्सिव्हिअर अगेन्स्ट इट, त्याच्याकडे लक्ष न देता तुम्ही चिकाटीने करत राहा. And you will learn anything you sincerely want to learn. Okay. So to give yourself an edge, ही एक फ्रेज आहे मित्रांनो, ही एक फ्रेज आहे. सो टू गिव्ह युअरसेल्फ अन एज, इतरांच्या पेक्षा थोडस आपण जर का आणखी जास्त आपण एक्सपर्ट व्हावं असं तुम्हाला वाटत असेल, इतरांपेक्षा तुम्हाला तुमचं जे नॉलेज आहे ते आणखी जास्त डेव्हलप व्हावं असं वाटत असेल, इफ यू फील दॅट युअर नॉलेज शुड गिव्ह यू an extra edge over others, that is the phrase, an edge. Write here the day and hour you plan to return to your work. तुम्ही इथे डे आणि कोणतं डेट आणि टाइम हे तुम्ही नोट डाऊन करा. तुम्ही जेव्हा आता इथून पुढे जेव्हा परत एकदा सकाळी दुपारी संध्याकाळी जेव्हा केव्हा तुम्ही परत हे सेशन जॉईन कराल तर ते नोट डाऊन करा. दॅट इज व्हॉट ही वॉन्ट्स टू से. सो राईट, सो हिअर वी एंड अवर सेशन, टुडेज सेशन, राईट. सो मित्रांनो, आता याच्यामध्ये आपण जे बघितलं, सो आज आपण सेशन 3 वी हॅव एंडेड सेशन 3, राईट. वी स्टार्टेड विथ an exercise and that exercise was meant to just let us know where do we stand. तिथून आपण सुरुवात केली. त्याच्यानंतर आपण काही टेस्ट याच्यामध्ये दिल्या, आपण 3 टेस्ट दिल्या, राईट, अशा टाइम असलेल्या टाइम्ड टेस्ट ज्याला म्हणतात. त्याच्यानंतर आपण काही अजून एक काही असे पॉइंट्स बघितले की आपण आपलं लर्निंग इतकं कमी का होतं शब्दांचं, राईट. सो जस्ट इमॅजिन हाऊ एक्साइटिंग दिस बुक इज. त्यानंतर आपण मग इगो, सेल्फ याच्यापासून आपण वर्ड्स लर्न करायला सुरुवात केली आणि आता आपलं इथे सेशन नंबर 3 संपलेलं आहे, राईट.
Henceforth, the words are going to be more and more exciting, and you will find that you are learning more words, without any burden, and without putting the amount of effort that you were putting earlier, right? तुम्ही आधी जितकी धडपड करून शब्द शिकत होते, अनेक शब्द तुम्ही पाठ करायचा प्रयत्न करायचे, यू ट्राय टू मेमोराइज सो मेनी वर्ड्स इन युअर लाईफ, आपण सगळ्यांनीच ते केलेलं आहे, बिकॉज इंग्लिश इज अ फॉरेन लँग्वेज. आफ्टर ऑल इंग्लिश इज अ फॉरेन लँग्वेज फॉर अस. सो तुम्हाला लक्षात येईल की वॉट एव्हर यू डिड फॉर a very long time, and you could not achieve that has started being achieved in comparatively shorter time span and in less efforts, because आपण याची जी कोर आहे, आपण ही जी कोर कन्सेप्ट आहे ती आपण समजून घेतोय आणि त्याच्या पद्धतीने आपण लर्न करतोय. सो continue to join the sessions, and I wish you all the best. I know that you guys are preparing for your exams in the best possible manner that you can. So keep working hard and keep joining the sessions. तुम्हाला जर का हा कंटेंट आवडत असेल तर just make sure that you like, subscribe and share. So until the next time we meet, take care and stay blessed. Thank you.